हे गणेश माने विकनहर्ता प्रायमर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासमोर जो रस्ता आहे त्याची डेव्हलपमेंट कॅनॉल केवढा होता आणि आज केवढा आहे हे सगळ्याला दिसून येतं आहे. हे कशानं भरलं ते आहे. आम्ही लहान असताना हा जो कॅनॉल होता हा कॅनॉल कशानं भरला आहे आणि आजची डेव्हलपमेंट काय आहे तर हा कॅनॉल मुरुमानं जो भरला आहे तो कुठून आणला, काय झालं, कसं आहे. जवळजवळ 1 किलोमीटर कॅनॉल हा दोन्ही बाजूनं मुरुम भरून भरलेला आहे. हे गणेश मानेंच्या समोरची डेव्हलपमेंट. आरोग्यम वॉटर माने मोहिते हे त्यांचे माझे यशवंतनगरला शाळेत होते, बरोबर आहे. यशवंतनगरला आपण शाळेत होतो. हे रस्त्याला जो मुरुम भरला आहे तो कुठून आणला? शिंदे तलाठी साहेब, तुम्ही जागे आहात पण झोपण्याचे सोंग घेताय. ते झोपण्याचे सोंग घ्यायचे बंद करावे. ह्या मुरुमाची तुम्ही म्हणताय, पाठीमागील व्हिडिओ आहे, तुमचे कर्मचारी तलाठी कार्यालयातले म्हणतायत पाठीमागील व्हिडिओ आहेत. तर तुम्हाला आज हा ताजा व्हिडिओ टाकतो. यांच्यासमोर कॅनॉलच्या दोन्ही बाजूने जो मुरुम कोणी भरला आहे, कुठून आणला, गव्हर्मेंटची परवानगी आहे का, होती का, याची चौकशी केली पाहिजे. विकनहर्ता इंडस्ट्रीच्या अगदी समोरच्या बाजूला हा मुरुम आलेला आहे. केवढ्या प्रमाणात आहे? गुरुमाऊलीच्या समोरून माळशिरस बायपास रोडपर्यंत हा मुरुम भरण्यात आलेला आहे. हे समोर आप्पा जामदार हे तर फार पुढचं बोलतात. यांच्या इथंपर्यंत मुरुम भरला आहे. हा कॅनॉल, या कॅनॉलच्या समोरचे हे दृश्य आहे आप्पा जामदारच्या पुलापर्यंतचं. तर शिंदे तलाठी साहेब, तुम्ही जागे आहात पण झोपीची सोंग घेतात. तर याच्यावर कारवाई कधी आणि कोण करणार ते सांगा. शिंदे तलाठी, सर्कल भोसले, अकलूज आणि तहसीलदार शेजूल हे पूर्णपणे जबाबदार आहेत. त्याने याचे उत्तर द्यावे आणि पुढील कारवाई करावी. अटल 25 न्यूज, महाराष्ट्र, सोलापूर, अकलूज.